अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोहण्याकरिता गेलेल्या 4 जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 2 बहीण भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना भातखेडा तलाव येथे घडली आहे. घटनास्थळी प्रशासनाचे आपत्ती शोध आणि बचाव पथक दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार भातखेडा तलाव येथे पोहण्याकरिता गेलेल्या 4घांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये अंदाजे 16 वर्षीय सोनाली नरेंद्र जोशी, 12 वर्षीय आदित्य नरेंद्र जोशी, 21 वर्षीय पायल बबलू पंडित तर 13 वर्षीय यश गजानन काकणे यांचा समावेश आहे. ही सर्व मुले आणि तरुण खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तलावात पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान जिल्हा प्रशासनाचे आपत्ती शोध आणि बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील मदत कार्य सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला आहे. एकाच घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याने अमरावती शहर हादरले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. तलाव परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना कितपत आहेत, अशा दुर्घटना टाळण्याकरिता प्रशासन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्ये गोळे कॉलेजच्या मागे घातखेडा नावाच्या गावाचा एक तलाव आहे. या तलावावर आज एकाच घरातले कुटुंबातले सगळे आत्तेमामे चुलत भावंड असे डबा पार्टी करायला आले होते. त्यांच्यापैकी एका वडिलांनी त्यांना या ठिकाणी सोडलेलं होतं आणि दुपारी 1:30 वाजता त्यांना या ठिकाणी सोडल्यानंतर त्यांच्यापैकी काही मुलं पाण्यात खेळत होती, काहींनी डबा खाल्ला, काही पाण्यात खेळत होती आणि त्याच्यानंतर सगळी मुलं जी आहेत ती पाण्यात खेळायला गेली. 1-2 मुलं काठावर बसलेली होती. ज्यांना पोहता येत होतं ते आणखीन थोडेसे आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांचा ज्यांना पोहता येत नव्हतं म्हणा किंवा आणखीन काही कारणांनी ते सगळे बुडायला लागले. असं करत करत एका मागोमाग एक 4 मुलं त्यात बुडून मयत झालेली आहेत. 1-2 लोकांना आरडाओरडा केल्यानंतर त्याच मुलांनी एकमेकांच्या सहाय्याने वाचवलं आणि काही ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना मग बाहेर काढायला आणि वाचवायला मदत केली. या प्रकरणी एकूण 4 लहान मुलांचा मृत्यू बुडून झालेला आहे. किती वयोगटातील असतील सर? वय ते साधारणपणे 13 ते 21 वयोगटातील आहे. एक वयाने मोठे आहे, बाकी लहान आहे.